कशा आठवे ना आता ट्रक अशी पूर्ण म्हणजे ट्रक नाही एस टी अशी पूर्ण जळून खाक झाल्यासारखी झाली होती. चिकटकट गुड टू गो परफेक्ट. हां RX 100. चला जय श्रीराम मित्रांनो. झालं आता इथं आडवं यायला चालू होते बरं का. हे बघ काय म्हटलं होतं मुळमध्ये आलं की चालू झाले असलं. हां चिकरी हे बघ ठीक ठीक जोई सांडलं पाणी तो. अरे किती घाण झाले धुतलं नाही का ह्याला. टिंग 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 टिंग. हां चला चला उडी मारते. ओके 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 शांत शांत झालं बघितलं की शांत झालं. कुठलाच युट्यूबर असं दाखवणार नाही की बाबा परतीच्या प्रवासामध्ये सॅडलिंग एक्सपिरियन्स. तर कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये. जय श्रीराम. आता ह्यांचा काहीतरी विषय झाला आहे. हे म्हणते ते बिस्लरीच्या बॉटलमध्ये जारचं पाणी भरून दिलं आहे. याला ही बारकी पोरं कशाला तसं करतील तेव्हा वेळ म्हणे. समजूतदार माणसं आहेत समजायचे लग्न झाले आहेत पण असलं करायला लागले ते. असं आपल्याला काय करायचं आपलं जेवण झालं आहे. आपण आता डायरेक्ट बाईकवरती भेटतो. ये रही अपनी बाईक. तुम्हाला काय म्हणलं होतं एंडेवर आपल्याला 2 पार्टमध्ये एकदा का होईना एंडेवर दिसेल. आता ही लाल कलरची एंडेवर आहे. अगा आय 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 हाय खतरनाक. आणि मावा की चपुक 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 करतोय चिकटकट. चला आता हे काय स्टार्ट करूया आणि निघूया. आई ग देवा विठ्ठला पांडुरंगा भगवंता नारायणा. हाय हाय नेक्सॉन एकदा ते शेट 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 बंद कसं काय. हां हां गुड टू गो परफेक्ट. हां RX 100. चला जय श्रीराम मित्रांनो. तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं की आपण पुण्याहून निघालो. आपल्याला काकांकडे जायचं होतं पण मॅप डायरेक्ट हडपसरचा टाकल्यामुळे आपण डायरेक्ट सोलापूरला झालो. काकांना तसं मी कॉल केला होता की बाबा मी नाही म्हणजे चुकलो आहे मी हडपसरकडे गेलो मी मॅपनुसार. मग तिकडे जाण्यात लय ट्रॅफिक लागला असतं त्यामुळे मी मग तसं काकांना सांगितलं की बाबा येतो मी जेव्हा पुण्याला येईल ना तेव्हा येतो किंवा मी डायरेक्ट पनवेलला तुम्हाला गाडी घ्यायला येतो. कारण काकांचं पनवेलचं फ्लॅट पण बघायला जायचं आहे. आम्ही त्यांनी तिथे 3 BHK घेतलेलं आहे ते बघायला जायचं आहे. आणि दुसरं ते मेन ते स्कूटीवाला कार्यकर्ता ॲक्सिडेंट होता राहिलेला तो एक पाहिलं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये. आणि एक्सपल्सची गँग. आता 5 वाजलेत. मी जेवणाला खरंच खूप वेळ केला. 4:30ला माझं जेवण झालं आणि परत म्हटलं आता जाऊन देत काय विषय. असं पण घरी जाऊन थोडंसं आजचा रेस्टच करायचा आजचा आणि उद्याचा दिवस. आय डोंट नो आता व्हिडिओ तुम्हाला कधी येईल पण म्हणजे ह्यामागचं कारण आहे घराकडे असं वायफाय नाही आहे ना. मी मळ्यामध्ये राहतो शेतामध्ये शेतात घर आहे आपलं. तर मग तिथं वायफायचं थोडंसं प्रॉब्लेम राहतो त्यामुळं म्हणतोय मी. बट नो वरीज मी ट्राय करेन की बाबा तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर भेटेल. आणि ज्या काही कंटेंटच्या गोष्टी आहेत ना त्या होतीलच लवकरच पूर्ततः. चला व्हिडिओला लाईक
लाईक करा पटापटा पटापटा, जे जे बघताय ते कमेंट पण करा. तुम्ही जर माझ्या व्हिडिओना ॲप्रिशिएशन दिलं ना थोडंसं, तर लाईक म्हणा, एखादी कमेंट म्हणा, भले माझ्या व्हिडिओला 10, 15, 20 व्ह्यूज येऊ देत, पण किमान 2-3 कमेंट असतील ना खाली, चांगला व्हिडिओ आहे, चांगला व्हिडिओ करतोय, चांगले बोलतोय, चांगलं, अजून थोडंसं इम्प्रूव्हमेंट कर, इथं तो चुकला आहे, तिथं चुकला आहे, चुका जरी काढल्या ना तरी मला ॲप्रिशिएशन येतं की बाबा हां कोणतरी आहे जो की माझे व्हिडिओ चांगल्याप्रमाणे बघतोय, म्हणजे लक्ष देऊन बघतोय, ऐकतोय. यानं काय होतं, तुम्हाला जसा व्हिडिओ पाहिजे तसं मी प्रयत्न करेन, आणि तुमच्या जसं एखाद दुसरं कोणतं असतं की बाबा सेम तुम्ही सांगताय तसं त्याला पण व्हिडिओ आवडत असतो. त्यामुळं त्या ॲप्रिशिएशनमुळं तुमच्यासोबत अजून 2 जण तिथं कनेक्ट होतील आणि आपली फॅमिली पण ग्रो होईल. बस आपली फॅमिली ग्रो झाली ना. अरे ये ढगाला लागली कळ, पाणी झेम जंगल, चल गया राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग, तुझ्या अंगाला अंग माझं भिडू दे. अरे काय बोलतोय, काय गाणी म्हणतोय मी. खरंच मित्रांनो ना, बायकर्सची गाणी कधी सिरियसली घ्यायची नाहीत, कारण कुठल्या लिरिक्सला कुठलीच म्हणजे आता लिरिक्स एक ट्यून एक असं काहीतरी कनेक्शन होऊन जातं आमचं, त्या लयमध्ये असतो आम्ही. दादा नमस्कार, काय बघतोयस? तुझ्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तू लाईक कर, कमेंट कर, तर दिसला म्हणून. आय होप जायला पाहिजे तिथवर व्हिडिओ. बूम आयुष्यामध्ये जसा एक बूम असतो ना की बाबा त्यातून आयुष्य पलटतं, असे झपकन असं पुढे जातं आयुष्य. अनपेक्षित असतं ती गोष्ट होणं, की आयुष्यात जशी घडते ना तसं सेम यूट्यूबचं आहे. जर ती बूम जर भेटली ना मला, असं ॲप्रिशिएशन भेटेल ना मला की बस. पशुबाईंना जे माझे ब्लॉग कंटिन्युअसली बघतायत ना त्यांना माहिती असेल की बाबा मी यूट्यूबसाठी करतोय, एडिटिंग करतोय किंवा कंटेंट शोधतोय, बनवतोय, करतोय. आता फक्त राहिला विषय राहून राहतोय की बाबा ट्रिप्सचा. आता यावर्षी बाईक अपडेट करायचं चालू आहे माझं, बघूया. लास्ट जे तुम्ही इंटरशिप्टरचा जो व्हिडिओ पाहिला ना तिथं कसं होतं की मी तिथं गेलो होतो, पण मला ती बघायची नव्हती, इंटरसेप्टर बघायची नव्हती मला, ती आवडत पण नाही आहे गाडी. कॅफे रेसर गाडी आवडत पण नाही मला. जर घ्यायची असेल ना तर भविष्यामध्ये विचार करूया, जर आवडली, जर घ्यायचा विचार आला डोक्यामध्ये तर भविष्यामध्ये त्या कॅफे रेसरचा विचार करूया. पण सध्या डोक्यामध्ये ती नाही आहे, सध्या डोक्यामध्ये फक्त आहे ॲडव्हेंचर घेणं. कारण यावर्षी किमान एक राईड अशी होणार आहे की 15 दिवसाची राईड होणार आहे नॉनस्टॉप. म्हणजे 15 दिवसाची राईड होणार आहे. त्यासाठी आपल्याला बाईक अपग्रेड करायला लागणार आहे. ह्या बाईकमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण हिचं पण आता भरपूर एज झालेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की बाबा एक नवीन बाईकवरती मी ती 15 दिवसाची राईड केली ना तर होऊन जाईल. आणि ती राईड कुठं असणार आहे, 2 ठिकाणं आहेत सध्या माझ्याकडे. जेव्हा बाईक फिक्स होईल, बाईक येईल, त्या टाईमला ते कन्सेप्ट मी क्लिअर करेन तुमचे. बट यावर्षी 2024मध्ये नवीन 2 व्हीलर घेणं हे अनिवार्य आहे माझ्यासाठी. आणि बदला आहे माणसानं, नवीन नवीन टेस्ट करायच्यात. बस तुमची साथ असू द्या, ॲप्रिशिएशन द्या, त्या गोष्टी मी करून देतो. आता जसं मी असं घराकडे जातोय ना, मला ना जुई आपले तिचं असं तिला वाटतं की बाबा ती गेल्यानंतर तिचं एक्सप्रेशन कसं असेल, ते डायरेक्टली अंगावरती उडी मारणार माझ्या, बाकी काही नाही करणार. कारण लास्ट टाइम तिला गेलो होतो, तिने धरलं होतं, मी एक 15-20 मिनटं असं तिने धरलं होतं की बाबा नको. म्हणजे असतं ना ज्याच्याकडे पेट आहे ना त्याला समजते मी कशाविषयी बोलतोय ते. हो असे पंप आहेत मध्ये मध्ये. असं चालत जवळ आलं. अरे मागाशी तर मी लास्टच्या पार्टमध्ये खरं तर जोगेश्वरीपर्यंत आल्यानंतर ना तिथून बॅटरी डिस्कनेक्ट झाली आणि असं झालं की बाईकची रेंज कमी झाली चालायची
आणि मला पण थोडंसं असं एनर्जी डाऊन झाली होती माझी, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मी घरून. म्हणजे काय म्हणजे थोडंसं खाल्लं होतं मी, तसा काही विषय नाही आहे. 2 लाडू खाल्ले होते मी, शेंगादाण्याचे 2 लाडू खाल्ले होते आणि पाणी पिलं होतं, बस एवढं. पण दुपारी 4पर्यंत आपलं सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत 2 लाडूवरती नाही काटू शकत मी, खरंच नाही काटू शकत मी. ज्या टाईमला भूक लागते ना मला, त्या टाईमला खायलाच पाहिजे, नाही तर मला इरिटेट होतं गोष्टी. तरी हे इरिटेट होणं ह्या त्या गोष्टी मी कमी केल्या आहेत. बट आता बघूया पुढे जाऊन असंच राहतात आहे का बदलतात, काय होतं आहे. आणि आपल्या साईडनं आता एक काय येते, शपथ एंडेवर आहे. एंडेवर मी काय म्हटलं होतं, फर्स्ट पार्ट ज्यांनी पाहिलं आहे ना त्यांना म्हटलं होतं मी, जर फॉर्च्युनर असेल ना तर तुम्हाला एंडेवर पण दिसणार. आईची कटकट MH13 3434 काय नंबर घेतला दादानं. एंडेवर खरंच रे दादा, खरंच एंडेवरला तोड नाही. माझी झेप एवढी नाही आहे, मला इंटरेस्ट नाही आहे 4 व्हीलरमध्ये. जर मला 4 व्हीलरमध्ये इंटरेस्ट असता ना तर 100% आपल्या दारामध्ये म्हणजे येईल. फॅमिलीसाठी आपण टाटाचीच कार घेणार आहे. आणि जर एक कार इंथुजियास्ट असा असेल ना तर मी मग कार इंथुजियास्टच्या हिशोबाने जर बघायला गेलं ना तर मी ना मर्सिडीज, ना ऑडी, ना BMW, फोर्ड, टोयोटा ह्या 2 ह्याच्याकडे पाहिलं असतं. आणि फॉर सेफ्टी पर्पज टाटा, एकमेव टाटा. भले त्यामध्ये बेस मॉडेल जरी घ्यावा लागला मला टाटा पंचचा, तरी मी तिथंच घेईन. नाहीला जास्त जर मला बेस मॉडेल घ्यायची गरज पडली तर मी टाटाच प्रेफर करेन. कारण नाही दुसऱ्यामध्ये मला एवढं हेच नाही. भले टाटाची सर्विस कशी असू देत, बट टाटा सल्यूट. सेफ्टी पर्पज मी एकदा बघितलं होतं टाटा आणि स्विफ्ट डिझायर तुकडा स्विफ्ट ॲक्सिडेंट झाला होता खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. स्विफ्ट लिटरली अशी चपटी झाली होती आणि टाटा पंच हाय अशीच अल्ट्राज होती, सॉरी टाटा अल्ट्राज होती रेड कलरची आणि स्विफ्ट होती व्हाईट कलर स्विफ्ट. टाटाला तोड नाही आहे सेफ्टीच्या बाबतीत. सेम आपल्या बायकिंगमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रॉपर गिअरअपमध्ये जर नाही चालवत ना तोपर्यंत तुम्हाला बायकिंगचं काहीच वाटत. जो विदाऊट हेल्मेट गाडी चालवतो हे करतो त्याला फक्त वारं लागून तो वैतागून जातो. तो म्हणतो काय नाही याच्यामध्ये काय एन्जॉयमेंट वगैरे वगैरे. जो हेल्मेटमध्ये आपण ज्या अशा गोष्टी करतो ना त्यामध्ये जे एन्जॉयमेंट आहे ना ते खरंच शब्दात म्हणण्यासारखी नाही आहे. एकाच रूटवरून जरी 4-5 वेळा गेलं ना पण जर हेल्मेट आणि तुमच्या असं बोलणं असेल ना तर काहीच वाटत नाही. प्रत्येक टाइमला त्या रोडवरचा एक्सपिरियन्स वेगळाच राहतो. असं माझ्यासोबत तर घडतं, तुमच्यासोबत घडतं न घडतं आय डोंट नो. आणि तुम्ही पण सेफ्टी गिअर्सचा यूज करत चला, कारण जाने तो जहाने असं म्हणल्यासारखं आहे. आणि काही वाईट नाही आहे, सेफ्टी गिअर्स आहेत ते तुमच्याच आयुष्यासाठी चांगले आहेत ते. म्हणून कधीही टाळू नका हेल्मेट घालणं, ग्लव्स, जॅकेट. भले तुम्हाला एका ठिकाणी जायला 10 मिनटं उशीर लागेल पण सेफ्टी गिअर्स इम्पॉर्टंट आहेत दादा. झालं मी 1-1.5 तासामध्ये घरी पोहोचेल. धुरळा डिक्टाडा. काय रे आता जे नवीन येणार आहे ना ते काय तहल का मेचवणार आहे ना त्याच्या त्यालाच माहिती पाहिजे. दिसते बघा जवळ जायचं का नको, एवढी ही नाही आपली हिंमत नाही.
तिने थोडं जरी काय जरी केलं तर गप्पन गाडी पुढे जाते, एवढी पॉवरफुल होते त्यात. भाई खतरनाक आहे रे भाई. अखंड फॅमिली घेऊन चाललंय इथे. मग नको उभे जर आपल्या व्हिडिओच्या नादामध्ये उभं त्याला डिस्टर्बन्स. अरे बापरे, थार थार थार. थोडंसं विसरूनच गेलो होतो मी. असं सॉरी. बस अजून काय पोचलो. डिंग 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 डिंग. आणि ते का मला ते लोकेशन आठवे ना आता. ट्रक अशी पूर्ण म्हणजे ट्रक नाही एस टी अशी पूर्ण जळून खाक झाल्यासारखी झाली होती. चिकटकट तशी बातमी तर आली नाही मोठी की बाबा एवढी जीवितहानी काय झाली सोलापूर पुणे हायवेला. पण ते तर झालं होतं ते बाबा. आता ते काय आहे कसं आहे काय आय डोंट नो. झालं आता इथं आडवं यायला चालू होते बरं का. जरा काय म्हणलं होतं मुळमध्ये आलं की चालू झाले असलं. हा चिकरी हे बघ. लोकल लोकांना आपण ओळखू शकतो. हा बघ काका तिकडे येता येतं मी इकडे. अवघड आहे. कोण कुठं ताई इकडे पण बघा, इकडून पण गाड्या येतात. बघितलं मी काय म्हणलं होतं. आडवे येतात नाही असं नाही. कसे पण एकीकडे त्यांना काय वाटतं एकीकडूनच गाडी येते बाबा. खालून पण गाडी येते, राईट कडून पण येते, लेफ्ट कडून पण येते, दोन्हीकडून येते. हे करून बघा. नाही त्यांना वरती बघायचं मग परत खायला जायचं. हे बघ रायडिंग स्टाईल खतरनाक. एक नंबर रायडिंग स्टाईल आहे मुळामधल्या लोकांची. मला हसायचं काय काय जणांकडे बघ रायडिंग स्टाईल बघितलं की त्यांची एकदम नुसतं असं हात तर कुठल्या कुठं गेलेला असतात. मोठी एकीकडं हात एकीकडं. दादा मला जाऊ दे ना. अप्पर डिपर गेला ते सुद्धा समजत नाही च्या गावात वरसा कसे फोर व्हीलर चालवतात आणि कसे काय करतात की बाबा. जे सिटीमध्ये वाढलेले असतात ना म्हणजे जे प्रॉपर सिटीमधले राहिलेले असतात ना त्यांना ऑफ रोडिंगची एक्सपिरियन्सची ह्याची त्याची गरज असते. जे गावाकडचे मुलं असतात ना हे आता हा रोड बघा मग ह्या रोडला डायरेक्ट ऑफ रोडमध्येच आम्ही स्टार्ट केली गाडी शिकायलाच इथून स्टार्ट केली. मग त्यामुळं काय हे नाही. हा मित्र आपला समर्थ मोबाईलवरचे तो पण आजीला घेऊन जातो. आता ह्या रोडला आम्ही गाडी शिकली त्यामुळं ऑफ रोड एक्सपिरियन्स आहे आपल्याला. इथला लडाखला जाऊ शकतो ह्या एक्सपिरियन्सवरती किंवा कुठलाही ऑफ रोड एक्सपिरियन्सला जाऊ शकतो मी. कारण हे गावाकडचे रोड आहेत ना आता कसं राहतं गावाकडचं. आज रोड बांधला की लगेचच दुसऱ्या आठवड्यामध्ये कोणाची ना कोणाची पाईपलाईन तिथून गेलेली असते. त्यामुळे लगे त्या रस्त्याच्या फार वाटतं झालेलं असते. असो अये मांजराडवर गेलं. जय श्रीराम. भरपूर चालू रे इकडं वाढले. केळी केळी केळी. मला ह्या शेतकऱ्याचं नाव माहीत नाही पण हे प्रत्येक 2 वर्षातून एक नवीन काहीतरी पीक घेत असतात. आता ह्याच माणसाची द्राक्ष आहे इथं खाली. हा बघ द्राक्ष लगेच द्राक्ष. आणि हा आमचा ऑफ रोडिंग डिस्काउंट सॅडलिंग एक्सपिरियन्स. कुठलाच युट्यूबर असं दाखवणार नाही की बाबा परतीच्या प्रवासामध्ये सॅडलिंग एक्सपिरियन्स. धूळ रे बाबा धूळ. हे ह्या धुळीचंच कारण आहे बाबा नुसतं. हे काय काय चालू आहे इथं.
रोटरत आहेत काय? हां रोटरत आहेत. आला आला जिप्सीवाला आला समोरून. गपळांग कसं पण आला 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 आला. कोण आहे ह्यो? आयला तर पिकअप आल्यानं पार धुळ उडवून गेला पाक पूर्ण. गावाकडचे रस्ते असेच राहतात मित्रांनो. झालं एक 5 मिनिटामध्ये घरी पोहोचतोय मी आता. आलो आपण घरी. बाहेर कोण कोण आहे? नाही जुई जुई बघितलं कशी करते. गाडी लावतो. न्यूट्रल करून लावायची गाडी. ठिंग जुई सांडलं पाणी तो. अरे किती घाण झाले. धुतलं नाही का ह्याला. टिंग 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 टिंग. हां चला उडी मारते. ओके शांत झाली. बघितली की शांत झाली. हिला धुवायला घरात उद्या धुतो हिला. ओक माझे बाबू. थांब मी फ्रेश होऊन येतो. चला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण स्वस्त राहा मस्त राहा आणि आपलं आयुष्य जगत राहा. ओके जय श्रीराम.